सौदी अरेबियाच्या तेल साठ्यात गाडलं जाणार तेल अवीव. इराणनं पुकारलंय तेल युद्ध. समुद्रधुनीत जळणार अमेरिकेचं लष्करी तळ. अरबी समुद्रातील अमेरिकन युद्धनौका USS अब्राहम लिंकननं ओमानच्या दिशेनं आपला मोर्चा वळवला. सहा F-16 लढाऊ विमानं आणि एअर डिफेन्स सिस्टम तैनात केली आहे. मैं इस वक्त इसराइल में उस गाड़ी में बैठा हूं जो बिल्कुल चकनाचूर हुई है ईरान के बैलिस्टिक मिसाइल के अटैक से। आप देख सकते हैं क्या हाल हुआ है। हालत आप देख सकते हैं जो बाहर रहती हैं, और मकानों की हालत आप पूछिए मत के इर्द गिर्द मकानों की हालत क्या हुई है। ये देख सकते हैं आप, मकान खंडर में तब्दील हो गए हैं। और ये आप देख सकते हैं इजरायली डिफेंस फोर्सेस के लोग अब शायद ये समझने की कोशिश कर रहे हैं कि ईरान के बैलिस्टिक मिसाइल यहाँ के एयर डिफेंस सिस्टम में सेंध लगाने में कैसे कामयाब हुए। आता मिसाईल्सच्या निशाण्यावर फक्त शहरं नाहीत तर तेलाचे साठे, रिफायनरी आणि अमेरिकेचे लष्करी तळ आहेत. जगाची अर्थव्यवस्था या युद्धामुळे कोलमडण्याच्या मार्गावर आहे. आखातात अमेरिकेचं एकही लष्करी तळ शिल्लक राहणार नाहीये. युद्धाच्या आगीत आखाती देश नष्ट होऊन जाणार आहेत. हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणारं प्रत्येक जहाज बॉम्ब बनलंय. ما تعرضت له بلادنا العزيزة والدول العربية والشقيقة والدول الصديقة من اعتداءات غير مسبوقة لا يمكن تبريرها تحت أي ذريعة من قبل إيران. فالبحرين كانت وستظل دولة سلام لم تبادر يوما إلى استعداء أحد ولم تنتهج إلا سبيل التعاون وحسن الجوار. इराणच्या IRGC म्हणजेच इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स कडून गेल्या काही दिवसात शेकडो बॅलिस्टिक मिसाईल्स, क्रूज मिसाईल्स डागण्यात आले आणि ड्रोन हल्लेही करण्यात आले. या सगळ्या हल्ल्याचं एकच उद्दिष्ट होतं, ते म्हणजे आखातातील अमेरिकेची लष्करी तळं उद्ध्वस्त करणं. कतारमधील अल उदेद बेस हा मध्य पूर्वेतील अमेरिकेचा सर्वात मोठा लष्करी तळ आहे. इराणनं इथं वारंवार हल्ले केलेत. स्फोटाच्या आवाजांनी दोहा शहर हादरून गेले. कतारच्या एअर डिफेन्सनं शेकडो ड्रोन आणि मिसाईल्स रोखले. UAE मध्ये तेहराननं अल धपरा एअर बेसवर ड्रोन आणि मिसाईल्स हल्ले केलेत. सॅटेलाइट कम्युनिकेशन आणि रडार सिस्टमवरही निशाणा साधण्यात आला. अबुधाबी आणि दुबईमध्येही अनेक हल्ले करण्यात आले. कुवेतमध्ये अली अल सलेम एअर बेस आणि कॅम्प अरिफ जानवर मोठे हल्ले करण्यात आले. कुवेतनं 178 मिसाईल्स आणि 384 ड्रोन रोखण्याचा दावा केला. बहरीनमध्ये अमेरिकेच्या 5th फ्लीट हेडक्वार्टरवर हल्ला करण्यात आला. तेल रिफायनरी आणि पाणी प्रकल्पावरही निशाणा साधण्यात आला. चारही बाजूंनी हा प्रकल्प धुरानं वेढलेला पाहायला मिळाला. इराकच्या एरबिलमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर ड्रोन हल्ले करण्यात आले. कुर्दिस्तानमध्येही हल्ले करण्यात आले. सौदी अरेबियाच्या रस तनुरामध्ये रिफायनरी आणि इतर ठिकाणांवर भीषण ड्रोन हल्ले करण्यात आले. हे सगळे हल्ले अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून केल्याचा दावा इराणनं केला. जोपर्यंत आखाती देश अमेरिकेला आपली जमीन वापरू देतील तोपर्यंत हे हल्ले सुरूच राहतील असं इराणनं सांगितलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.